वंजारी सर, तुमचा अनुभव इतक्या वर्षाचा पोलीस क्षेत्रातला आहे. हे संपूर्ण प्रकरण पाहता यामध्ये कुठं पाणी मुरतंय, कुणाकुणाचे हात यामध्ये जोडलेले असू शकतात? खऱ्या अर्थाने पोलिसांचं जे राजकीय स्वरूपाचं गुन्हेगारीकरण झालेलं आहे ते अगदी परमबीर सिंगापासून तर आपण त्या फोन टॅपिंग प्रकरणापर्यंत सगळे धागेदोरे जर बघितले, ज्या पद्धतीनं पोलीस अधिकाऱ्यांच्या विशेष पदं निर्माण करून अपॉइंटमेंट केल्या जातात आणि त्या अपॉइंटमेंट कशासाठी केल्या जातात हेही काही सर्वसाधारण जनतेकडून लपून राहत नाही. हे सगळं असताना पोलीस हा एकटा फॅक्टर या अपयशाला कारणीभूत आहे किंवा अपयशाचं खापर पोलिसांच्या डोक्यावर फक्त फोडून मोकळं व्हायचं एवढी ही सोपी कटकारस्थानी गोष्ट नाहीये. दिस इज नॉट अ स्मॉल कॉन्स्पिरसी. ही एक ग्रँड डिझाईन म्हणून आपण जेव्हा लक्षात घेतो तेव्हा पोलीस हा त्याच्यातला एक फार ऍक्टिव्ह असा पार्ट आहे, कारण पोलिसांकडे कायद्याची अंमलबजावणी करण्याचे अधिकार आहेत. आता हे अधिकार कोणी कशासाठी कशा पद्धतीनं वापरून घेतले ते बघणं औचित्याचं ठरणार आहे. जसं गृहमंत्री साहेब म्हणाले की नेक्सस लक्षात येईल. नेक्सस लक्षात आल्यानंतर गृहमंत्री साहेब तुम्ही पुढे करणार काय आहात? गृहमंत्री हा राज्याचा एवढा प्रमुख गुप्तहेर खात्याचा असतो की त्याला प्रत्येक गोष्टीची माहिती मिळत असते. त्या अंधारे मॅडम म्हणाल्या तशा दादा भुसेंना मिळालं होतं का, पालकमंत्र्यांना मिळालं होतं का? मी थेट सांगतो की गुप्तचर विभागाचा एसआयडीचा कमिशनर जोपर्यंत सकाळी ऑल्सवेल देत नाही गृहमंत्री आणि मुख्यमंत्री साहेबांना, तिथपासून गृहमंत्री साहेबांचं वेळापत्रक दिवसाचं सुरू होऊ शकत नाही. हे असं सगळं असताना तुम्हाला ही गुप्तवार्ता का मिळाली नाही की नाशिकमध्ये याचे धागेदोरे आहे? नाशिक, पुणे आणि आता मुंबई साकीनाका पोलीस स्टेशन, म्हणजे एकेकाळी तुम्ही नाशिक, पुणे, मुंबई हा गोल्डन ट्रायंगल जो संबोधला होता तो गोल्डन ट्रायंगल विकासाचा होता की उडता पंजाब सारखा उडता महाराष्ट्र तुम्हाला करायचा होता त्याचा गोल्डन ट्रायंगल होता? एक 10 ग्रॅम एमडी सापडलं, तिथपासूनच 1.5 क्विंटल एमडी सापडेपर्यंत केसेस झाल्या. त्याच्यामध्ये एक आरोपी पकडला गेला, दुसरा पळून गेला. आता तो पकडल्या गेल्यावर सांगतो की मी पळून नाही गेलो तर मला पळविण्यात आलं. म्हणजे ही ग्रँड डिझाईन आपण जर लक्षात घेतली तर केवळ पोलीस याच्यातला एक दरोडेखोर आहे असं नाहीये. तर पोलिसांबरोबर संबंधित राजकारणी, मग ते कुठल्याही पक्षाचा असो, मी असं म्हणत नाही की सत्ताधारी आणि विरोधक, कारण आज विरोधक उद्याचे सत्ताधारी, कालचे विरोधक आजचे सत्ताधारी, हे सगळे समीकरण आहे. आणि तिसरा एक हिडन फॅक्टर याच्यातला महत्वाचा आहे, कारण नाशिककडे तुम्ही जर थोडं बारकाईने बघितलं ना, आपण हा नेहमी हिडन जो प्लेअर असतो तिसरा कॉम्पोनंट त्याला आपण अंडरमाइन करतो, तो आहे कॉर्पोरेट. याचा अल्टिमेट उद्योग जगत म्हणजे तुम्ही म्हणताय उद्योग जगत. कारण ही ड्रग एवढ्या मोठ्या संख्येने जाणं आणि एवढा मोठा पैशाचा जी उलाढाल आहे हे कॉर्पोरेट जगताशिवाय शक्य नाही. कोण अल्टिमेट बेनिफिशियरी होता? दंगेकर साहेब काँग्रेसचे एमएलए आहेत, आपण लोकप्रतिनिधी आहात आणि लोकप्रतिनिधी म्हणून एक जबाबदारीनं तुम्ही जे वक्तव्य आज या ठिकाणी करताय, माझी पोलीस अधिकारी म्हणून माझी विनंती तुम्हाला आहे. ती विनंती अशी आहे दंगेकरजी की हे जे तुम्ही बोललात ना, याच्याबद्दलचे जे काही पुरावे तुमच्याकडे उपलब्ध असतील किंवा तुमची जर ताकद असेल तर स्वतः एक ॲफिडेव्हिट फाईल करून तुम्ही न्यायालयाच्या निदर्शनास ही बाब आणून दिली पाहिजे, जेणेकरून याचा तपास नीटोपाट केला जाईल. आपण जेव्हा म्हणतो, दुसरा एक फार महत्वाचा मुद्दा त्यांनी त्या बोलताना सांगितलाय दंगेकरांनी, नम्रता, तो असा सांगितलाय की ते सगळे पोलीस शोधत होते. पुण्याच्या पोलिसांनी 10 पथकं केली पण कोणाला सापडले नाही. मुंबईच्याच पोलिसाला का सापडले? तर ही सुई जी आहे ना, ही गृहमंत्री साहेबांच्या वरती जाते की गृहमंत्र्याचा तर याच्यामध्ये काही हे नव्हतं ना. त्यांनी मुंबईचं एक युनिट सोडून, त्यांना माहिती होतं हा नेमका कुठे आहे आणि त्यांना सांगून तिकडून पकडून आणला आणि या ठिकाणी हजर केला. कारण आपण 93च्या बॉम्ब स्फोटामध्ये बघितलं असेल की ते बाकीचे काय मेमन वगैरे त्यांच्याबद्दलच्या अशा कहाण्या आता पुस्तकातून वाचायला आणि सिनेमातून बघायला मिळतात. जर हे असं असेल तर यांच्या बोलण्याचा वसा आणि वारसा घेऊन मी असं म्हणेल की या प्रकरणामध्ये अतिशय गंभीररित्या एक न्यायालयीन चौकशी हायकोर्टाच्या
सिटिंग जज मार्फत घडवून आणली पाहिजे. आणि कोण काय आहे, कोणाचे कुठे काय लागे बांधे आहे, कारण ही सोपी घटना नाही आहे. पंजाबच्या घटना तर खूप मोठ्या आहेत, हो. पण महाराष्ट्र खरोखरच पंजाब झाला आहे का? कारण ड्रग आज आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये ड्रग आणि सोनं या दोन गोष्टी करन्सी म्हणून वापरल्या खरंय जातात. खरंय. त्याच्यासाठी डॉलर किंवा पाऊंडाच्या नोटा कोणी घेत नाही. एक तर ड्रग घेतात किंवा सोन्याच्या विटा घेतात. वंजारी सर यामध्ये जसं आता दंगेकरांनी सांगितलं की पक्षाच्या पलीकडे जाऊन विचार करायचा हा गंभीर विषय आहे. त्यामुळे राजकारण्यांनी या फक्त हे एक निमित्त साधून आपली पोळी भाजण्याचा प्रयत्न जो केला जातो अतिशय दुर्दैवी येतो. नाही, बरोबर आहे. खरं तर राजकीय परिप्रेक्ष्याच्या पलीकडे जाऊनच आपण या प्रश्नाची चर्चा उत्तम प्रकारे करू शकतो. किंवा मग तुझ्यावर किती केसेस, माझ्यावर किती केसेस, हाचा विषय नाहीये. त्याच्यामुळे आणि भावनात्कट व्हायचं पण नाही की तुमचा मुलगा आणि माझा मुलगा, या महाराष्ट्रातले जेवढे करोडो मुलं असतील ते सगळ्यात चिंतेचा विषय आहे. हा सगळ्यांसाठी भयानक विषय आहे. माझा एक तंत्रशुद्ध मुद्दा या ठिकाणी सुटून जाऊ नये म्हणून प्रथम सांगून देतो आणि थांबतो. तो असा आहे की या ठिकाणी 3 पोलीस युनिट कार्यरत झालेले. एक नाशिकचं पोलीस युनिट जिथं पहिल्यांदा ड्रग सापडलं गेलं, त्यानंतर फॅक्टरी त्या ठिकाणी आहे. दुसरं पुण्याचं पोलीस युनिट ज्या ठिकाणी आरोपीचं पलायन झालेलं आहे किंवा त्या ठिकाणी आरोपीच्या काही प्रायव्हेट लोकांबरोबर भेटी, हॉटेल वगैरे हे सगळं नेटवर्क आहे. आणि तिसरं मुंबईच्या पोलिसांनी त्यांना अटक करून साकीनाका इथे आणलेलं आहे. हे 3 युनिट राज्यातले जेव्हा कार्यरत असतात तेव्हा खऱ्या अर्थाने गृहमंत्री साहेबांना हे समजलं पाहिजे की या ठिकाणी एक कोणीतरी केंद्रीय SIT आपण स्थापन केली पाहिजे. ताबडतोबीने ते झालं पाहिजे. आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की याच्यामध्ये राजकारणी नाहीच आहे किंवा तुम्ही अजिबात नाहीच आहे, तर तुम्ही या ठिकाणी हायकोर्टाच्या सिटिंग जजच्या अंडर एक इन्क्वायरी समिती नेमून याची नेटोपाट चौकशी केली गेली पाहिजे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हायची गरज आहे.